नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, पृथ्वीज फॅशन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आपल्या 30 डेज आरी वर्क कोर्सच्या डे 17 मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत बटरफ्लाय फिलिंग. ही अशी फिलिंग टेक्निक आहे जी कोणत्याही साध्या डिझाईनला आकर्षक, उठावदार आणि प्रोफेशनल लुक देते. आता बटरफ्लाय फिलिंग म्हणजे अगदी सोपं म्हणता येणार नाही, तर याच्यामध्ये आपल्याला इनोव्हेशन्स टाकायचे असतात. बटरफ्लायचा आकर्षक लुक येण्यासाठी कॉन्ट्रास्ट कलर आपल्याला इथे चूज करायचे असतात. त्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त बीड्स वर्क असेल, त्यानंतर आणखीन तुम्ही जे आपण बेसिक जे शिकलेलो आहोत, ते सगळं आपल्याला याच्यामध्ये ॲड करून आणि त्याला आकर्षक असं तयार करायचं आहे. आता जे साहित्य लागणार आहे ते इथे आपण घ्यायचं आहे. इथे मी सिल्क थ्रेड घेतलेला आहे, सुया घेतलेल्या आहेत, नीडल आपली 14 आणि 24 नंबरची. त्यानंतर मी इथे सिक्वेन्स घेतलेले आहेत आणि नॉर्मल सुई सुद्धा आपल्याला घ्यायची आहे. आणि काही ठिकाणी आपल्याला तंगूस थ्रेड लागणार आहे. तुम्ही सिल्क थ्रेड घेतला तरी हरकत नाही. आता बघा, हा जो बटरफ्लाय आहे तुम्हाला आता लक्षात येईल, जर तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ बघितला असेल तर आपण ह्याला आउटलाईन दिलेली होती. आता याच व्हिडिओमध्ये आपण याच बटरफ्लायला पूर्णपणे फिलिंग कसं करायचं, तर आपण जे शिकलेलो आहोत ते सगळं आपण या बटरफ्लायमध्ये आता ॲड करणार आहोत. तर बघा, इथे मी सिल्क थ्रेड घेतलेला आहे. तुम्हाला इथे मी त्याचे जे डिटेल्स आहेत ते देखील स्क्रीनवर दाखवत आहे. तर त्याची जी प्राइस आहे, त्याचं जे नाव आहे, विस्कोस रेयॉन असं या थ्रेडचं नाव आहे. तर हे थोडंसं शायनी असतं, तर हे आपल्याला इथे घ्यायचं आहे. आता मी सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे बघा. तर 8 पदरी आपला हा धागा झालेला आहे. तर आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे जो मधला भाग आहे बटरफ्लायचा, तिथे आपल्याला फ्रेंच नॉट टाकायची आहे. आता फ्रेंच नॉट कशी टाकायची हे आपल्या पाठीमागच्या क्लासमध्ये आपण शिकलेलो आहोत. आता या व्हिडिओमध्ये आपण बटरफ्लाय फिलिंग करत असताना पाठीमागच्या क्लासमध्ये जो आपण प्रत्येक पाठ शिकलेलो आहोत, तो इथे आपण आता घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये फ्रेंच नॉट घेतलेली होती स्टिचेसमध्ये. तर आता हीच फ्रेंच नॉटने आपण हा जो भाग आहे तो पूर्ण कव्हर करणार आहोत. तर ते कव्हर करत असताना तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, की फ्रेंच नॉट टाकत असताना धागा जो आहे तो सुईला गुंडाळायचा आहे. आपलं हे आधी झालेलं आहे म्हणून मी जास्त डिटेलमध्ये नाही जाणार. तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला तो व्हिडिओ फक्त त्याच्यावरच असल्यामुळे समजायला सोपं जाईल. तर इथे सुईला 2 ते 3 वेळा, जर तुम्ही 3 वेळा फिरवलं तर 3च वेळा फिरवायचं आहे. 4 वेळा फिरवलं तर 4 वेळा फिरवायचं आहे. तर ते कन्सिस्टन्सी जी आहे ती एकसारखी ठेवायची आहे. मध्येच थोडं जास्त, मध्येच कमी असं करायचं नाही. नाहीतर मग काय होईल, की जी फ्रेंच नॉटचा जो टाका आहे तो मध्येच मोठा, मध्येच छोटा असा दिसेल. त्यानंतर जी सुई आहे ती जास्त मोठी घ्यायची नाहीये. कारण धागा ऑलरेडी जाड असतो. म्हणजे आपण आता इथे 8 पदरी घेतलं. त्यानंतर सुईचं जे खालचं जे आपण जिथून धागा टाकतो, तो भाग जर जाड असला तर फॅब्रिकमधून खाली निघायला आणि वर यायला सुद्धा खूप प्रॉब्लेम होतो. तर सुई थोडी बारीक घ्यायची आहे, छोट्या साईजची. तर बघा, जिथे धागा संपलेला आहे तिथे आपल्याला एंड नॉट टाकायची आहे. एंड नॉट कशी टाकायची ते देखील आपलं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये झालेलं आहे. तर इथे मी फक्त तुम्हाला आता हे दाखवत आहे, की आपण हे फिलिंग कसं करत आहोत. व्हिडिओ मी काही ठिकाणी थोडा फास्ट घेत आहे. एकदा तुम्हाला समजेपर्यंत थोडा स्लो घेत आहे आणि पुढे थोडा फास्ट घेत आहे. कारण जर असा पूर्ण व्हिडिओ जर आपण बघायला गेलो स्लो मोशनमध्ये तर त्याला भरपूर वेळ जाईल. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे ह्या पार्टला संपूर्ण फ्रेंच नॉटने कव्हर करायचं आहे. आता मी कव्हर करत असताना काय करत आहे तुम्ही बघू शकता. मी एका पॉइंटने सुरुवात केली आणि पुन्हा त्याच पॉइंटला आलेली आहे. म्हणजे मी कॉर्नरने घेतलेला आहे. मधून कुठे सुरुवात केलेली नाहीये. तर त्या कॉर्नरने सुरुवात केली आणि पुन्हा मी गोल राउंडमध्ये, म्हणजे जसा त्याचा शेप आहे ओव्हल शेप, तर त्या शेप प्रमाणे मी फिरत गेली आणि त्याला भरून घेतलेलं आहे फ्रेंच नॉटने. कुठेही जागा सोडायची नाहीये. आणि इथे आपल्याला टाका घ्यायचा आहे खाली. आता जर तुम्हाला टाका घ्यायला प्रॉब्लेम होत असेल, तर मी ऑलरेडी व्हिडिओ तसं दाखवलेला आहे. जो डेमो आहे तो प्रॉपर तुम्हाला दाखवलेला आहे. पण तरी सुद्धा जर नाहीच जमलं, तर तुम्ही धागा कट केल्यानंतर तिथे खाली आपला जो ग्लू आहे B7000 तो तिथे लावू शकता. त्याच्यामुळे ते हलणार नाही. म्हणजे जी आपली डिझाइन आहे ती तशीच राहील. आता पुढचा भाग. आता पुढचा जो भाग आहे तिथे बघा, मी हा 4 पदरी धागा घेतलेला आहे. आता इथून आपल्याला, मी सुरुवातीला तुम्हाला दाखवत आहे, त्या पद्धतीने आपल्याला सुरुवात करायची आहे. तर बघा, मी सुई एका कोपऱ्यातून घेतलेली आहे आणि आता पुढे, आता आपल्याला इथे सुद्धा फ्रेंच नॉट घ्यायची आहे. तर बघा, फ्रेंच नॉट घेत असताना सुईत मी धागा गुंडाळला आणि पुन्हा मी पुढे टाकला. जिथे आउटलाईनचा एंड आहे तिथे. आउटलाईनच्या बाहेर जायचं नाहीये, आपल्याला आतमध्येच करायचं आहे. याची काळजी घ्यायची आहे. तर आपला जो शेप आहे बटरफ्लायचा,
तो शेप प्रॉपर दिसला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे संपूर्ण फिलिंग झाल्यानंतर सुद्धा. तर इथे धागा आपण बघा आता मी तुम्ही जर बघितलं तर मी धागा एका बाजूने काढत आहे एका पॉइंटला आणि दुसऱ्या पॉइंटला जाण्याआधी मी फ्रेंच नॉट म्हणजे गुंडाळत आहे सुईला आणि मग टाकत आहे. त्यामुळे काय होतं की माझी फ्रेंच नॉट सुद्धा पुढे बसते आणि धागा मात्र तुम्हाला एका पॉइंटने दुसऱ्या पॉइंटला जात असताना सावकाशपणे काढायचा आहे. जास्त खेचायचा नाही, जास्त लूजही ठेवायचं नाहीये. या गोष्टींची काळजी घ्यायची. आता मी मध्ये गॅप सोडलाय कारण मी इथे कॉन्ट्रास्ट कलर घेणार आहे. कलर किती महत्वाचे असतात. अगदी तुम्हाला जर बघायला गेलात तर बटरफ्लाय किती सुंदर दिसतो. म्हणजे त्याचं जे सौंदर्य आहे ते त्याच्या कलरमुळे जास्त उठून दिसतं. तर इथे सुद्धा मी या बटरफ्लायला कलरफुल करण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तो आणखीन उठाव दिसेल. म्हणून मी काय केलंय की रेड धागा जो आहे सिल्क थ्रेड तो घेतल्यानंतर मी मध्ये मध्ये गॅप सोडते कारण त्या मध्ये जो गॅप सोडलेला आहे तिथे आपल्याला दुसरा थ्रेड टाकायचा आहे जेणेकरून मला कॉन्ट्रास्ट करायचा आहे. आता कॉन्ट्रास्ट तुम्ही कुठल्याही कलरचं करू शकता. जे कलर कॉन्ट्रास्ट मध्ये येतात त्यांना घ्यायचं आहे. आता इथे मी रेड आणि येल्लो घेत आहे. जर ब्रायडल लुक असेल तर मरून गोल्ड घ्यायचा आहे, रेड अँटिक गोल्ड घ्यायचा आहे, बॉटल ग्रीन प्लस गोल्ड घ्यायचा आहे आणि रॉयल ब्लू प्लस गोल्ड घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही कॉन्ट्रास्ट मध्ये आपल्याला जे कलर्स आहे ते वापरायचे आहेत. आता रेडचं झालेलं आहे बघा तुम्ही सिल्क थ्रेड वापरून झालेला आहे आपल्या डिझाईनला. आता मी इथे येल्लो घेतलेला आहे. आता सेम तसंच आपल्याला करायचं आहे. एका पॉइंटने धागा काढायचा आहे आणि दुसऱ्या आउटलाईनच्या आतमध्ये टाकायचा आहे. ती आउटलाईन आपल्याला भरायची आहे, तो भाग भरायचा आहे. तर तेवढ्या भागापुरताच तो धागा आला पाहिजे. म्हणजे दुसऱ्या भागात धागा जाऊ द्यायचा नाहीये. कारण दुसरा भाग आपल्याला इतर कलर्सने म्हणजे इतर सिल्क थ्रेडने आपल्याला कव्हर करायचा आहे. तर या गोष्टींची देखील काळजी घ्यायची आहे. तर आजच्या या बटरफ्लायमध्ये आपण आतापर्यंत आपण जे जे शिकलोत म्हणजे आपलं जे बीड्सचं वर्क आहे ते त्यानंतर आपलं सिल्क थ्रेड आपण वापरून जे जे आपण वर्क केलं किंवा जे स्टिचेस आहेत ते तसंच आपले जे सिक्वेन्स आहे त्याचा वापर त्यानंतर इथे आपण जी फ्रेंच नॉट आहे याचा देखील वापर केलेला आहे. सॅटिन स्टिचचा देखील आपण वापर करणार आहोत. तर जे शिकलो ते एकत्रित आता आपण इथे या बटरफ्लाय फिलिंग मध्ये आपण सगळं टाकणार आहोत आणि आपला जो बटरफ्लाय आहे तो अगदी सुंदर दिसेल या पद्धतीने आपण त्याला डेकोरेट करणार आहोत. म्हणजे जी एम्ब्रॉयडरी आहे त्याची ती सुंदरच दिसली पाहिजे. आता मी जे कलर घेतले आहेत तेच तुम्ही घेतले पाहिजेत असं नाही. तुम्ही थोडे वेगळे कलर्स घ्या कॉन्ट्रास्ट मध्ये. त्यामुळे काय होईल की तुमचं जे बटरफ्लाय आहे त्याचं लुक आणखीन छान दिसेल. जसं की ब्लॅक गोल्ड असेल, नेव्ही ब्लू प्लस सिल्वर कलर असेल, पर्पल प्लस गोल्डन येलो असेल किंवा एमरलँड ग्रीन प्लस कॉपर कलर. तर हे कलर जे आहेत ते घेऊन तुम्ही जी कॉन्ट्रास्ट जे आहे ते इथे करू शकता. तर अशा पद्धतीने आपला हा पार्ट देखील कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला आता इथे मी हा एकच पार्ट जो आहे, एक जी बाजू आहे बटरफ्लायची ती दाखवणार आहे. आता याच्यानंतर आपण सिक्वेन्स लावणार आहोत. तर सिक्वेन्स लावत असताना सुद्धा बघा आपल्याला हा देखील आपला व्हिडिओ पाठीमागच्या क्लासमध्ये आपलं हे झालेलं आहे. आता बघा सिक्वेन्सची लाईन मी घेतल्यानंतर मी वर पुन्हा जाते धागा टाकत. कारण आपल्याला एकाच बाजूने यायचंय, एकाच दिशेने. तुम्ही खाली आलात म्हणून खालून पुन्हा सुरुवात करायची नाहीये. तर धागा जो टाका आहे तो वर टाकत जायचा आहे आणि पुन्हा तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर सिक्वेन्स कसे लावायचे हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. म्हणून मी इथे थोडा व्हिडिओ जो आहे तो फास्टमध्ये घेतलेला आहे. तुम्ही पाठीमागे जाऊन व्हिडिओ बघू शकता म्हणजे तुम्हाला समजेल. कारण ते व्हिडिओ स्पेसिफिकली त्याच्यावरच आहे त्याच्यामुळे ते डिटेलमध्ये सांगितलं गेलेलं आहे. आता आज आपण फक्त फिलिंग करत आहोत त्याच्यामुळे जर याला जास्त वेळ गेला तर व्हिडिओ फार मोठा होऊन जाईल. तर आता पुन्हा बघा मी वर गेलेली आहे आणि तिथून पुन्हा आता मी सिक्वेन्स लावत खाली येत आहे. तर आता इथे मी निडल घेतलेली आहे आणि खाली आपला जो धागा आहे तंगूसचा थ्रेड तो घेतलेला आहे. तर या पद्धतीने आपल्याला इथे हा जो भाग आहे तो सिक्वेन्सने कव्हर करायचा आहे. आता पूर्ण जो पार्ट आहे तो आपल्याला कव्हर करायचा आहे. कुठेही गॅप सोडायचा नाहीये. डिझाईनची जी आउटलाईन आहे त्याच्या बाहेर आपल्याला स्टिच जाऊ द्यायचा नाहीये. आणि सुरुवातीला जर तुम्ही छोटा बटरफ्लाय काढून एकाच रंगाने किंवा सुरुवातीला प्रॅक्टिस म्हणून तुम्ही 2-3 रंग वापरून किंवा अगदी साध्या पद्धतीने जरी केलं सोप्या पद्धतीने तरी हरकत नाही. एकदा की तुमचा हात बसला तर तुम्हाला हवं तसं म्हणजे तुम्हाला जसं हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही जे बटरफ्लाय आहे त्याला एम्ब्रॉयडरी करू शकता. तर आता इथे आता आपण बघा ह्या पार्टला आपण इथे डार्क ग्रीन कलरची इथे मी सिक्वेन्स लावून घेणार आहे. तर जसे आता आपण
गोल्डन कलरचे लावले, सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे सुद्धा इथे लावायचे आहेत. जर तुम्हाला इथे सिल्क थ्रेड वापरायचा असेल तर तुम्ही सिल्क थ्रेड देखील वापरू शकता. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जर तुम्हाला बटरफ्लाय फिलिंग करत असताना कोणकोणता धागा आपल्याला इथे वापरता येईल, तर सिल्क थ्रेड तुम्ही वापरू शकता, जिथे ब्रायडल डिझाईनसाठी वापरला जातो. त्यानंतर जो रेयॉनचा थ्रेड आहे, स्मूथ आणि चमकदार फिनिशिंगसाठी त्याला वापरलं जातं. त्यानंतर कॉटन थ्रेड जो आहे, त्याला देखील वापरता येतं. सुरुवातीला तुम्ही कॉटन थ्रेड वापरा, थोडासा जाड असतो, थिक असतो तो, पण तो सुरुवातीला जरा बरा पडतो. फक्त थोडा शायनी कमी असतो तो, म्हणजे जास्त शाईन नसते त्याला. त्यानंतर मेटॅलिक थ्रेड जो आहे, तो हायलाइट देण्यासाठी वापरता येतो. तर अशा पद्धतीने जे थ्रेड्स आहेत ते आपण इथे वापरू शकतो. आता यामध्ये आणखीन काही टिप्स आहेत. तर आधी तुम्हाला छोट्या बटरफ्लाय पासून सुरुवात करायची आहे सरावासाठी. त्यानंतर महाग फॅब्रिकवर आपल्याला थेट काम करायचं नाहीये आणि प्रत्येक कलर आधी डिझाईनवर ठेवून पाहायचा आहे. शिवाय प्रॅक्टिसमुळे स्पीड आणि फिनिशिंग दोन्ही सुधारली पाहिजे याची देखील काळजी घ्यायची आहे. आता बघा या पार्टला इथे मी सॅटिन स्टिच टाकत आहे. तर मध्ये मी अगोदर स्टिच टाकलेला आहे आणि त्यानंतर आता एका बाजूने मी पूर्ण कव्हर करणार आणि ती बाजू झाली की मग दुसऱ्या बाजूला येणार. तर या पद्धतीने आपल्याला हा जो बटरफ्लायचा पार्ट आहे त्याला इथे आपल्याला फिल करून घ्यायचा आहे. धागा न खेचता टाके टाकायचे आहेत. आता सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे सर्वप्रथम एकाच रंगाच्या किंवा 2-3 शेड्स निवडायचे आहेत. उदाहरणार्थ डार्क पिंक, मीडियम पिंक आणि लाईट पिंक. त्यामुळे पंखांमध्ये नॅचरल ग्रेडियंट इफेक्ट तयार होतो. जर तुम्हाला बटरफ्लाय अधिक रिअलिस्टिक दाखवायची असेल तर बाहेरील आउटलाईन जवळ गडद रंग वापरायचा आहे आणि मध्यभागाकडे हलका रंग वापरायचा आहे. त्यामुळे डेप्थ आणि 3D लुक तयार होतो. बटरफ्लाय खूपच कलरफुल असतं, पण एकाच डिझाईनमध्ये आपल्याला 5 ते 6 रंगांपेक्षा जास्त रंग वापरायचे नाहीत. डिझाईन मग गोंधळलेलं दिसू शकतं. व्हिडिओमध्ये मी प्रत्येक पॉइंट तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर अशा पद्धतीने हा जो पार्ट आहे तो देखील आपल्या इथे आता कंप्लीट होत आहे. तर बघा मी सुरुवातीला थोडं स्लो ठेवत आहे, एकदा तुम्हाला समजेपर्यंत आणि नंतर थोडं फास्टमध्ये घेत आहे. अगदीच तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून विचारू शकता. आता इथे थोडा माझा हात दिसत आहे कारण कॅमेरा जो आहे तो माझ्या लक्षात नाही आलं. त्यामुळे थोडंसं बीड्सचं जे वर्क आहे ते करत असताना इथे जास्त माझा हात दिसत आहे. तर बघू शकता इथे मी हा जो पार्ट आहे इथे याच्या आउटलाईनला मी सुरुवातीला इथे 3 चे बीड्स घेतले आहेत आणि जसा आउटलाईनचा शेप आहे, त्या शेप प्रमाणेच आता इथे मी जे बीड्स आहेत ते लावून घेत आहे. आता हा पाठ काही आपल्यासाठी नवीन नाहीये. जर तुम्ही नवीन असाल, तर माझा तुम्हाला एक सल्ला आहे, की तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ देखील जाऊन बघा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, की आपण बरेचसे पार्ट जे आहोत, बेसिक पार्ट ते आपण आधीच शिकलेलो आहोत. त्याच्यामुळे ज्यांनी आत्तापर्यंत बघितलेलं आहे, त्यांना समजायला अजिबात कठीण जाणार नाही. तर हे इथे तुम्हाला समजायला कठीण नाही जायला पाहिजे. कारण ऑलरेडी जर झालेलं आहे त्यामुळे. तर आता जसा शेप आहे, त्या शेपप्रमाणे मी जे बीट्स आहेत, तर इथे मी 3 चे बीट्स घेतलेले आहेत. बीट्सची देखील आपली ओळख ही पाठीमागच्या क्लासेसच्या व्हिडिओमध्ये झालेली आहे. तर आता इथे मी एंड नॉट दिलेली आहे. त्यानंतर आता बघा पुन्हा मी 2 चे बीट्स जे आहेत ते आता त्याच्या आतून घेणार आहे. आता इथे मी प्रत्येक चे जे बीट्स आहेत ते इथे घेतलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त एकाच साइजचे बीट्स घेऊन आणि ते जे फिलिंग आहे ते करू शकता. तर आता इथे मला तुम्हाला दाखवायचं होतं थोडं वेगळं म्हणून मी या पद्धतीने ते फिलिंग करत आहे. आता पुन्हा बघा 2 चे लावून झाले, एंड नॉट दिलेला आहे मी आणि पुन्हा आता मी जी आपली शुगर बीट्स आहेत ते इथे आता मी लावत आहे. तर शुगर बीट्सने आता हे इथे मी फिलिंग करून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे 3 प्रकारचे जे बीट्स आहेत ते वापरलेले आहेत. एक तर शुगर बीट्स, त्यानंतर 2 नंबरचे बीट्स, आपले 2 चे जे बीट्स आहेत ते आणि त्यानंतर 3 चे मी 2 लेयर दिलेल्या आहेत. आता यानंतर आपण जे आपले दुसरे 2 पार्ट राहिलेले आहेत विंग्सचे ते आता इथे आपण फिल करणार आहोत. आता इथे मी थ्रेड जो आहे तो देखील वेगळ्या कलरचा घेतलेला आहे आणि आता इथे देखील फ्रेंच नॉट टाकत आहे. आता आणखीन एक मुद्दा, तुम्ही ज्यावेळेस बटरफ्लाय वर्क करायला घ्याल त्यावेळेस काम सुरू करण्यापूर्वी सर्व धागे जे आहेत ते एकत्र ठेवून आणि डिझाईनवर ठेवायचे आहेत आणि बघायचं आहे की एकमेकांशी कलर मॅच होत आहेत का हे आधी तपासायचं आहे. हा छोटा उपाय केल्याने काय होतं की नंतर कलर बदलण्याची गरज पडत नाही आणि फिनिशिंग आणि प्रोफेशनल दिसतं. तर या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. आता इथे फ्रेंच नॉट टाकत असताना कुठेही गॅप राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. संपूर्ण जो भाग आहे तो त्याच पार्टला आपल्याला पूर्णपणे फिलिंग करायचं आहे. म्हणजे जर तुम्ही आता इथे फ्रेंच नॉट टाकत असाल तर पूर्ण फ्रेंच नॉटने तुम्हाला ते कव्हर करायचं आहे.
कुठे जरी गॅप दिसत असेल, तर तो गॅप आपल्याला फिल करायचा आहे. आणि शेवटी मात्र एंड नॉट टाकायला विसरायची नाही. जर एंड नॉट नाही टाकली, तर मग काय होईल, की जेवढी मेहनत आहे तुमची, ती पूर्ण वेस्ट जाईल. कारण धागा जो आहे तो लूज पडेल आणि संपूर्ण डिझाइन आहे ती खराब दिसेल. आता बघा, जो दुसरा आपला पार्ट राहिलेला आहे शेवटचा, तिथे मी आता इथे पर्पल कलरचा थ्रेड घेणार आहे. तर डिपेंड करतं तुम्हाला किती लेयर घ्यायच्या आहे धाग्याच्या. तर इथे मी 4 पदरी घेतलेला आहे आणि आता इथे मी जी फ्रेंच नॉट आहे ती टाकून घेत आहे. तर हा पार्ट अगदी छोटा आहे त्याच्यामुळे तो लगेचच कव्हर होईल. प्लस धागा देखील मी थोडा वेगळा घेतलेला आहे. प्रत्येक तुम्ही बघू शकता मी एक पार्ट तुम्हाला दाखवत आहे. तर त्या पार्टमध्ये आपण सगळे प्रकार ऑलमोस्ट बघितलेले आहेत. म्हणजे थ्रेड जे आहे ते मी वेगवेगळे घेतलेले आहेत, कॉन्ट्रास्टमध्ये वापरलेले आहेत. शिवाय आपलं सिक्वेन्सचं वर्क देखील आहे. सॅटिन स्टिच आपण टाकलेलं आहे, फ्रेंच नॉट टाकलेली आहे, बीड्स वर्क घेतलेलं आहे. प्लस जे बीड्स आहेत ते आपण 3 प्रकारचे वापरलेले आहेत. आणि अशा पद्धतीने आपण हे एक पार्ट जो आहे तो कंप्लीट केलेला आहे. तर बघा, एक पार्ट आपला इथे झालेला आहे. आता दुसरा पार्ट मी सेम याच पद्धतीने तयार करून घेतलेला आहे. याचा व्हिडिओ मी दाखवत नाही कारण व्हिडिओ प्रचंड मोठा होईल. आता संपूर्ण बटरफ्लाय रेडी झालेला तुम्ही इथे पाहू शकता. एका साइडला ज्या पद्धतीने फिलिंग केलं, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साइडला देखील मी फिलिंग केलेलं आहे. कुठेच मी बदल केलेला नाहीये. अगदी थ्रेड असेल, सिक्वेन्स असेल, बीड्स असेल, अगदी जसे तसं मी ते केलेलं आहे. त्याच्यामुळे या गोष्टीची देखील काळजी घ्यायची आहे, की दोन्ही बाजू एकसारख्या असल्या पाहिजेत. कुठेही आपला बदल नसला पाहिजे. तर अशा पद्धतीने आता हे जे 2 अँटेना आहेत, त्याला देखील इथे मी बीड्स वर्क करून घेतलेलं आहे. तर तुम्ही हे देखील सहजपणे करू शकता. कारण ऑलरेडी आपलं क्लासमध्ये झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपलं जे बटरफ्लाय फिलिंग वर्क आहे ते इथे कंप्लीट झालेलं आहे. तर तुम्ही याची प्रॅक्टिस करू शकता. आधी छोटा स्मॉल साइज काढा, त्याची प्रॅक्टिस करा आणि मग नंतर मोठा काढू शकता. पुढच्या क्लासमध्ये आपण लीफ फिलिंग जे आहे बीड्स वर्कचं आणि जरदोसीचं ते पाहणार आहोत. तर अजिबात पुढचा क्लास स्किप करू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.